हॅलो, कशा आहेत? आय होप छानच असाल. तर बघा, सकाळी कितीही काम उरकलं तरी काम जे आहे तर ते आवरत नाही. तर सकाळी जे आहे तर ते माऊला स्कूलला सोडवलं आणि त्यानंतर इथे जे आहे तर ते बऱ्यापैकी सकाळी सगळा स्वयंपाक झालेला असतो. तर त्यामुळे बाकीचे जे क्लिनिंग आहे तर ती क्लिनिंग करायला घेतली अशा पद्धतीने. म्हणजेच की स्वयंपाक झाल्यानंतर जे आहे तर तो किचन ओटा लगेच आवरून ठेवला. तर दिवसभर जे आहे तर त्या किचनमध्ये वातावरणसुद्धा फ्रेश राहतं. एखादा परत स्वयंपाक करायचा म्हटलं तर माणसाला आळस येत नाही किंवा कंटाळा अजिबात जाणवत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता, आपण जेव्हा गॅस क्लीन करतो तेव्हा त्याची बॅकची जी स्टाईल आहे तर ती पण आपल्याला अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायची. कारण एकदा जर क्लीन करायची म्हटली तर ती खूप अशी तेलकट आणि चिकट होते आणि ते निघत नाही. त्याच्यासाठी जो आहे तर तो खूप सारा वेळ जातो. तर त्यामुळे मी काय करते, जेव्हा आपण गॅस क्लिनिंग करतो रोजचा डेलीचा, तुम्ही इव्हिनिंगला करा किंवा मॉर्निंगला, पण बऱ्यापैकी मॉर्निंगला जर केलं तर घरसुद्धा खूप प्रसन्न छान असं वाटतं. तर छान असा क्लिनिंग करून झाला गॅस आणि वॉश करूनसुद्धा झाला. तर त्यानंतर मी परत किचन ओटासुद्धा क्लिनिंगला घेतला होता. तर एकदा गॅस वॉश करून झाल्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तर ते मी लगेच किचन ओटा जो आहे तर तो बऱ्यापैकी सगळा क्लीन करत असते की परत पसारा नाही दिसू यासाठी. आणि एकदा जर काम करायला घेतलं तर ते लगेच करून टाकायचं. त्याने जे आहे तर ते कंटाळासुद्धा येत नाही आणि कामंसुद्धा पटकन होतात. तर फायनली आता किचन ओटा क्लीन करून झाल्यानंतर बारी होती भांड्यांची, कारण बरीचशी भांडी सकाळची होती तर ती पडलेली संध्याकाळपर्यंत ठेवलं तर खूप सारा पसारा होतो. कारण संध्याकाळी जो आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक, मुलांना वेळ आणि त्यांना पार्किंगला जे आहे तर ते बऱ्यापैकी खेळायला जायचं असतं. कारण शाळेतून वैतागून येतात आणि फुल डे घरातच म्हटलं की मुलंसुद्धा कानकूस करतात. तर त्यासाठी तरी इथे मी जे आहे तर ते बऱ्यापैकी आता भांडे जे आहे तर ते सगळे घासायला घेतले होते. भाजी वगैरे जी आहे तर ती बऱ्यापैकी डिशमध्ये काढून ठेवली होती की जेणेकरून कढया किंवा पातेली, चमचे वगैरे जे आहे तर ते एकदाच मी सगळे घासू शकेन यासाठी. तर अशा पद्धतीने भांडी जी आहे तर ती पटकन मी आता वॉश करून घेते. कारण यानंतर जे आहे तर ते बऱ्यापैकी कौस्तुभला मला सोडवायला जायचं असतं आणि माऊची जी स्कूल आहे तर तोपर्यंत तिची स्कूल सुटत असते. त्यामुळे तर छान असे सगळे भांडे उरकून झाल्यानंतर मी जे आहे तर ते जाणार होते कौस्तुभला सोडवल्या. तर इथे बघा, आमच्याकडे जे पाणी आहे तर ते बऱ्यापैकी सकाळ संध्याकाळ येतं. तर त्यामुळे ही सगळी तारेवरची कसरत आहे ती करायला लागते, असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर फायनली किचन ओट्यावरचं जे आहे तर ते सगळं काम माझं झालं होतं आणि अशा पद्धतीने आजचा जो किचन ओटा आहे तर तो चकाचक दिसत होता, असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर हे सगळं करायला मला सकाळचे 11-10 झाले होते. तर त्यानंतर कौस्तुभची जी व्हॅन आहे तर ती येते आणि फायनली मी आता त्याला जे आहे तर ते सोडवण्यासाठी आले होते आणि माऊसुद्धा सोबत होती. तर तिकडून आल्यानंतर मला कपडे जे आहे तर ते करायचे होते वॉश आणि माऊ जी आहे तर ती मध्ये मध्ये घालत होती मस्ती. तर त्याला सोडून आल्यानंतर जे आहे तर ते ही कामं करावी लागतात. कारण सकाळी जे आहे तर ते माऊला सोडवायचं, कौस्तुभचा थोडासा स्टडी आणि बाकीची जी कामं आहेत तर ती करावी लागतात. तर त्यामुळे सगळ्यात शेवट जे आहे तर ते बऱ्यापैकी मी कपडे वॉशला ठेवत असते की जेणेकरून परत पुन्हा जे आहे तर ते कपडे धुतल्यानंतर मला तरी खूप लिटरली दमल्यासारखं होतं. तुम्हाला होतं की नाही माहीत नाही. तर त्यामुळे सगळ्यात शेवटचं जे काम आहे तर ते बऱ्यापैकी कपडे वॉश करायचं ठेवत असते की जेणेकरून दमले वगैरे जरी तर आपण जो आहे तर तो थोडासा आराम करू शकतो यासाठी. तर तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असली आणि ती कपडे धुवायला अशा पद्धतीने मध्ये मध्ये येतात का? कारण माऊ जी आहे तर ती सारखीच मध्ये मध्ये येत होती. तिला नको ती जी कामं आहेत तर ती बऱ्यापैकी रोजच करायची असतात आणि मध्ये मध्ये जे आहे तर ते तिलाच ओढायचं माझं जे काम आहे तर ते चालू होतं. कारण लक्ष जे आहे तर ते बऱ्यापैकी तिच्यावरसुद्धा ठेवायला लागतं. खूप सारा पसारा करते आणि नको ते कुटाने करते, असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर फायनली आता सगळे कपडे झाले होते माझे वॉश करून आणि बाथरूम वगैरे चांगलं क्लीन करून झाल्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तर ते बऱ्यापैकी कपडे घातले होते वाळत आणि फायनली त्यानंतर घेतलं होतं जेवायला. तर आज जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि वाटाण्याची भाजी आणि भेंडीची भाजी, तर अशा पद्धतीचं जेवण होतं. तर जेवण वगैरे पटकन आवरलं आणि माऊला जे आहे तर ते शेजारीच माझ्या असं चटईचं घर करून खेळायला दिलं. कारण ती खूप सारा पसारा करते. तिच्या आवडीचं जर तिला काही करू दिलं किंवा खेळायला दिलं तर ती एका जागेवरती बराच वेळ रमते किंवा मग मलासुद्धा माझी कामं करू देते. तर त्यासाठी तिला अशा पद्धतीचं जे आहे तर ते टेंट बनवून दिला, असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि माझं जे काम आहे तर ते मी करायला बसले किंवा करायला घेतलं. कारण ही जी कामं आहेत तर ती ऑब्व्हियसली केलेच पाहिजेत. तर तुम्हालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद भेटतो का? तुम्हालासुद्धा अशी एक्स्ट्राची कामं करतात का? ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर मलासुद्धा असे नवीन जे काम आहेत तर ती करायला भरपूर सारे आवडतात. तर बघा, तुम्हालासुद्धा विदाऊट क्लास किंवा विदाऊट एनी काही करता तुम्हाला जर अशा पद्धतीने ब्लाऊज वगैरे शिवायचे असतील किंवा ड्रेस, तर कमेंट्स नक्की करा की
की मी कशी शिवायला शिकली किंवा कसे शिवते, कारण माझासुद्धा जो आहे तर तो क्लास झालेला नाही आहे. तर एखाद्याला काही करायचं म्हटलं तर माणूस ते जिद्दीने करू शकतो. फक्त माणसांमध्ये जिद्द हवी की मला हे करायचे किंवा हे मला येणार, मी करणार, अशा पद्धतीची जी वृत्ती आहे तर ती प्रत्येकाकडे असायला हवी. तर तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा करायचं असेल तर मी तुम्हाला नक्की सजेशन देईन की कशा पद्धतीने जे आहे तर ते आपण करू शकतो. तर फायनली माझे जे आहे तर ते सकाळपासूनचे, म्हणजेच की दुपारी बसले होते मी काहीतरी 12:30-1 वाजता, तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत माझे जे आहे तर ते 4 ते 5 ब्लाऊज जे आहेत तर ते माझे स्टिच करून झाले होते. इथे तुम्हाला दाखवते बघा. तर त्याला मध्ये मध्ये जे आहे तर ते बऱ्यापैकी मी त्याचे बटन जे आहेत तर ते सुद्धा लावून घेत होते. माऊ जेव्हा खेळेन तर तिच्यासोबत खेळून अशा पद्धतीची कामं जी आहेत तर ती मी बऱ्यापैकी करत असते. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर आवर्जून फॉलो करा आणि माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मी व्हिडिओ कुठून बघताय किंवा कुठपर्यंत पोचलाय ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. हे सगळं झाल्यानंतर मॅडमला खायची होती पपई, तर बऱ्यापैकी माझा जो पसारा आहे तर तो सगळा उरकून झाल्यानंतर मी आले होते किचनमध्ये आणि मॅडमला जे आहे म्हणजेच की माऊला तर पपई अशा पद्धतीने कट करून देत होते. कारण बऱ्यापैकी पपईची जी साल आहे तर त्याला चीक राहतो आणि आता थंडी चालू आहे तर चिकाने बऱ्यापैकी जे आहे तर ते ओठ उलतात, म्हणजेच की फुटतात असं आपण म्हणतो ना, तशा होतात. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला